प्रत्येक महिन्याचे ते 5 दिवस स्त्रियांच्या आयुष्यातील अगदी कॉमन आहेत आणि या 5 दिवसांमध्ये घडणाऱ्या गोष्टीही तेवढ्याच कॉमन आहेत. चिडचिड वाढते, मूड स्विंग्स होतात, कंटाळा येतो, एनर्जी अगदी लो होते. तर या सगळ्यावर काय उपाय आहे आणि या दिवसांमध्ये आपण स्वतःला खुश कसं ठेवायचं, अगदी एनर्जी बूस्ट कशी करायची, कसं आनंदी कसं राहायचं, या गोष्टी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर मी काही तुमच्यासोबत आज पॉईंट शेअर करणार आहे, त्यावरून या दिवसामध्ये अगदी आनंदी आणि फ्रेश कसं फील करू शकता, हे सगळं करू शकता. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे ती म्हणजे आपल्या घरातील बेसिक हायजीन आणि क्लिनिंग मेंटेन ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी ना, बेडशीट जर खूप दिवसापासून टाकलेली असेल तर ती आधीच चेंज करा, म्हणजे पूर्ण बेडरूमचा लूक चेंज होईल आणि थोडंसं फ्रेश वाटायला लागतं. त्याचप्रमाणे आपलं रोजचं कामसुद्धा आपण कंटिन्यू करू शकतो. बघा, पिरियड्समध्ये सुद्धा आपण तीच रुटीन जसं जसं रोजची रुटीन असते ना, ते थोडंसं आपल्याला चेंज करायचं आहे. या दिवसामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या नाही, कुठल्या गोष्टी टाळायच्या, किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतं की हे ऐकूनही माहिती असतं. आपण ते ऐकून किंवा आपल्या घरी जसं करतात तसं करण्याचा प्रयत्नसुद्धा करतो. पण मग आपण ना, आपल्या बेसिक गोष्टींमध्ये आपण जे काही झाडून पुसून घेतो आणि थोडीशी जी बेसिक क्लिनिंग असते तीसुद्धा पटकन आवरून घेतली. या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना थोडा जास्त त्रास होतो, कोणाला कमी, कोणाला तर म्हणजे सहनसुद्धा होत नाही, इतका त्रास होतो. तेव्हा आपण काय करायचं ना, आपण अशा वेळी वॉक करायचं, थोडीशी स्ट्रेचिंग करायची. बऱ्याचदा काय होतं ना, आपण स्ट्रेचिंग करणं, थोडंसं हलका-फुलका व्यायाम करणंही गरजेचं आहे. त्यामुळे आपली बॉडी एकतर आपली बॉडी स्टिफ झालेली असते, त्यामुळे आपली थोडीशी बॉडीची मूवमेंट झाली की आपली बॉडीची स्ट्रेचिंग वगैरे केली की आपली बॉडी फ्लेक्झिबल वाटते आणि आपलं जे पोट असतं ते, बऱ्याच जणांचे पायसुद्धा दुखतात, ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. काही जणांना असं वाटतं की या दिवसात एक्सरसाइज करणं, स्ट्रेचिंग करणं हे खूप चुकीचं आहे. पण असं न करता आपण थोडासा योगा करू शकतो, वॉक करू शकतो, वेळापुरतं नक्कीच करू शकतो. बघा, तुमची बॉडी एकदम तुम्हाला फरकसुद्धा जाणवेल. त्यानंतरचा दुसरा पॉईंट म्हणजे हॉट वॉटर. आता सकाळी उठल्यानंतर आपण अगदी गरम पाणी पितो, पण या दिवसांमध्ये जर आपण पूर्ण दिवसभर गरम पाणी शक्य होत नसेल तर कोमट पाणी पिलं तर आपला त्रास कमी होतो. या दिवसामध्ये आपल्या पोटाच्या खालचा भाग थोडासा फुगीर किंवा वाढलेला दिसतो. त्याचप्रमाणे सुरुवातीला फ्लोही जास्त जात असतो. म्हणून जर आपण गरम पाणी पिलं तर ते फुगलेलं पोट किंवा फुगीर भाग असतो तो थोडा कमी होतो आणि फ्लोमध्येही तेवढा प्रॉब्लेम होत नाही, त्याचा त्रासही होत नाही. म्हणून जर जास्त गरम पाणी तुम्ही पिऊ शकत नसाल किंवा गरम पाणी तसं पिता येत नसेल तर थोडंसं मध घाला आणि त्याच्यामध्ये लिंबू घाला आणि ते पाणी प्या दिवसभर. तुमच्याकडे जर छोटीशी बॉटल असेल तर तुम्ही ते बॉटलमध्ये सुद्धा पाणी भरून ठेवू शकता. नाहीतर मग तुम्ही तुमच्याकडे जे केटल असते गरम पाण्याची, ते केटलमध्ये सुद्धा असं गरम पाणी प्यायला सुरुवात केली की त्याचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर कडकपणा जाणवत असेल तर हॉट वॉटर बॅग घेऊ शकता. त्यानंतर तिसऱ्या नंबरची टिप आहे, टेक अ टाईम फॉर बाथ. आता नॉर्मल डेपेक्षा जास्त या दिवसात जरा जास्त वेळ द्यायचा आहे, कारण या दिवसात पर्सनल हायजीन खूप इम्पॉर्टंट असते. आणि एरवी आपल्या बायकांचं असं असतं की आंघोळीसाठी आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. इव्हन आपण त्यामध्ये जास्त वेळ इन्व्हेस्टसुद्धा करत नाही. आपल्याला इतकी घाई असते ना दुसऱ्या कामांची की आंघोळ करून पटकन बाहेर कधी येतो आणि असं आपल्याला होत असतं. या दिवसामध्ये आपल्याला पर्सनल हायजीन मेंटेन करणे शक्य होत असेल तर गरम पाण्याने आंघोळ करा, कारण गरम पाण्याने आंघोळ केली तर आपले जे मसल आहेत ते रिलीफ होतात आणि जरा बॉडी हलकी व्हायला लागते. त्यानंतर हेअर वॉश या दिवसांमध्ये जास्त करायचा नाही. इव्हन मी म्हणेल की 3 दिवस तरी हेअर वॉश करूच नका. चौथ्या नंबरचा पॉईंट आहे, कम्फर्टेबल क्लोथ्स आणि सेल्फ पॅम्परिंग करा. या दिवसांमध्ये स्त्रियांवर चिडचिड किंवा मूड स्विंग्स होणे जास्त वाढतं, कारण हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यानंतर हेवी ब्लड फ्लोही होतो. या सगळ्यामध्ये ती चिडचिड, इरिटेशन होते. त्यामुळे सगळा जो इफेक्ट होतो तो आपल्याला चेहऱ्यावरती, आपल्या बॉडीवरती दिसतो. थोडाफार स्वतःला पॅम्पर करा. थोडाफार कुठलेही हलके फुलके कपडे घाला, छान असं मेकअप करा, हलका फुलका मस्त स्वतःला पॅम्पर करा. त्यानंतरची टीप आहे, काहीतरी हेल्दी खा.
जसे की बघा, हेल्दी खा म्हणजे ड्रायफ्रूट्स, खजूर खा. जर खजूर खात असेल तर ते खा कारण खजूर हे हिमोग्लोबिनसाठी उत्तम आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल त्यांनी खजूर जर आवडीनं खायला हवं. नसतील साधी जी आपली खारीक असते ती सुद्धा तुम्ही दुधात भिजवून किंवा दुधात नसेल तर पाण्यात भिजवून खाली तरी चालेल. आपलं हिमोग्लोबिन मेंटेन राहतं आणि हे फक्त ते या दिवसातच नाही तर नेहमीसाठी जरी तुम्ही खाल्लं तरी तुमचं हिमोग्लोबिन कधीच कमी होणार नाही. तर फ्रूट्समध्ये सुद्धा तुम्ही बनाना, ॲपल, तुम्हाला जे फ्रूट्स आवडतात ते फ्रूट्स खा. दिवसात तरी तुम्ही खूप छान आहात. उपाशी पोटी आपल्याला फ्रूट्स खायचे नाहीत, ब्रेकफास्ट करायचा आहे आणि त्यानंतर फ्रूट्स खायचेत आहेत. आता आहे आपल्या 6व्या नंबरचा पॉईंट, ज्याला मोस्टली काही पर्याय नसतो, तो म्हणजे आपलं रोजचं किचन रुटीन. आणि आता पहिलेच्या वेळी बायकांना ना किचनमधलं काय इवन कुठलंही काम करू देत नव्हते. पण 5 दिवस अगदी आयतं जेवायला मिळायचं आणि किंवा वेगळं सगळं जागेवर मिळायचं. आणि आता आपण अंधश्रद्धा म्हणत होतो, पण ॲक्च्युली ती अंधश्रद्धा नव्हती, तर त्यावेळी त्या स्त्रीला आराम मिळावा म्हणून त्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आताच्या वेळी असं होत नाही, कारण आपण आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असतो. घरात एकटी स्त्री असते काम करणारी किंवा तिला सगळं बघायचं असतं, तर आपण या गोष्टी करू शकत नाही. पण यावेळी आपण एक मात्र गोष्ट करू शकतो की आपलं जे किचन रुटीन आहे त्यामध्ये थोडासा चेंज करू शकतो. फार जास्त व्याप न वाढवता अगदी छोटी गोष्टी मिनिमाइज करा. जेवढं शक्य आहे ना तेवढं दिवसापुरती हेल्दी डाएट तर घ्यायचंच आहे. जसं की आता मी ना पत्तागोबीची भाजी, भात आणि चपाती बनवणार आहे. जास्त काहीच व्याप वाढवणार नाही. एकदम लाईट जेवण आणि एकदम लाईट आणि झटपट होणारा असा स्वयंपाक बनवते आहे. कारण या दिवसांमध्ये उभंसुद्धा राहायला त्रास होतो. उभं राहिल्यावरही पाय दुखतात आणि मग खूप त्रासही होतो, खूप पाय दुखतात. त्यामुळे जास्त वेळ उभं न राहण्यासाठी पटकन जे सोपा आहे, जो इझी आहे ना, तो स्वयंपाक बनवणार आहे. आणि स्वयंपाक हे कंटिन्यू उभं राहण्यापेक्षा आपण टप्प्याटप्प्याने बनवू शकतो. एकदा भात वगैरे लावून थोडंसं रिलॅक्स घेऊ शकतो. चलत फिरत भाजी बनवू शकतो. पोळ्यासुद्धा आपल्याला पोळ्यासाठी थोडा वेळ थांबावं लागतं, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स घेऊन जेवणाच्या टाईमला आपण कणिक मळून पोळ्या बी बनवू शकतो. अशा आपण नियोजन पद्धतीने किंवा टप्प्याने बनवलं तर आपलं एकदम रिलॅक्सही होतं आणि आपल्याला त्रासही होणार नाही. अशी एक सोपी ट्रिक आहे आणि जवळपास मी सुद्धा हेच करते. कारण जसं अगस्त झालं आहे ना तसा आराम नाही मिळत, कारण कंटिन्यू कामं करावे लागतात. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ते रिलेट करतील की इतके म्हणजे खूप कामही खूप लागतात आणि त्यांना समजतही नाही की मला त्रास होतोय वगैरे. मग त्यामुळे आपलं काम आपण टप्प्यानुसार केलं, ज्यांचे लहान मुलं आहेत, किंवा आपण एकदम इझी सोर्सेसमध्ये केलं, आराम करत स्वयंपाक केला, आराम करत एक काम केलं, तर आपल्याला एकदम इझी आणि एकदम सोप्या पद्धतीने आपली कामं होऊन जातात. त्यानंतरचे आहे की हायजीन ठेवणे, स्वतःला पॅम्पर करणे. त्यामध्ये आहे की आपला चेहरा, कारण सध्या या पिरियड्सच्या दिवसामध्ये चेहऱ्यामध्ये एकदम ऑइलनेस येतो, त्यामुळे स्वतः मस्त असा फ्रेश चेहरा, पाणी मारणे, सतत हँडवॉश करणे, ज्याने की हायजीन होईल. आणि त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम, काही काम न करता जे थोडेसे हलके फुलके कामं करून झाल्यानंतर आपल्याला जे आवडतं ते आवडीचं काम करणे. जसं की आता मला इथे झाडांना पाणी द्यायला आवडतं, झाडांना पॅम्पर करायला आवडतं. खरं सांगू का, दिवसभरही मला झाडांमध्ये बसवलं ना मी निवांत बसेल, कारण मला खूप आवडतात. आणि सध्या मी ते नागिनीचं वेलाचं झाडसुद्धा आणलं आहे. सो इथे काही ते विषय नाही आहे, पण मी साधं शेअर करते की नागिनीच्या झाडांचं पानसुद्धा आणलं आहे. ते मला खूप आवडतं, नागिनीच्या झाडांचं वेल, त्यामुळे मी आणलं आणि पूजेसाठी होईल म्हणूनही. त्यानंतर ना मी हे असं खाली वाकणं वगैरे हे सुद्धा स्किप करायचं आणि कुठलेही हेवी जड वस्तू वगैरे उचलायच्या नाहीत. निवांत सगळे छोटे मोठे स्वयंपाक करणं आणि निवांत जेव्हा आपलं लहान मूल झोपलेलं असतं तेव्हा निवांत आपणही आराम करणं. सध्या मी ना कादंबरी वाचायला घेतलेली आहे, राजा शिवाजी. सो ही कादंबरी मला वाचायची आहे, तर मी ती वाचायला सुरुवात केली आहे. तीसुद्धा माझी कंटिन्यू चालू आहे. म्हटलं चला, आता माझ्याकडे वेळही आहे आणि मला एक्स्ट्राचं कुठलंही काम करायचं नाही आहे. निवांत बसायचं आहे, निवांत आराम करायचा आहे. कारण या 4 दिवसामध्ये मला कुठलंही एक्स्ट्राचं काम करायचं नाही आहे. मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःसाठीही करायचं आहे. जर माझा अगस्त्य झोपला आहे तर मीही थोडंसं रिलॅक्स निवांत बसून घेते. असं म्हणून मी मस्त माझी राजा शिवाजी ही जी कादंबरी मी वाचायला सुरुवात केली ती निवांत मी थोडा वेळ बसून वाचणार आहे आणि त्यानंतर थोडा वेळ मीही झोपी जाणार आहे. कारण निवांत हाच आराम असतो.
आणि पिरियड्सच्या दिवसामध्ये हीच रुटीन आपण फॉलो केली पाहिजे. तो प्रत्येकाची रुटीन ही वेगळी असते. मी माझी रुटीन तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुमची रुटीन कशी आहे किंवा माझ्या या रुटीनमधून तुम्हीसुद्धा थोडंसं काहीसं चेंज करून माझ्यासारखं करू शकत असाल तर नक्कीच करा. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अगस्त्यचा बाजूला आवाज येत असेल तर प्लीज थोडंसं इग्नोर करा. त्याला नाही लक्षात येत, पण